ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून. तर आता इथे सायली म्हणते, "हे बघा ही वरची खोली आहे ना ती आमची आहे आणि हा बाजूला आईबाबांची पण खोली आहे," असं म्हणते आता इथे सायली. आणि घेऊन जात असते आता ती तिच्या आईबाबांना किचनमध्ये वगैरे बघा प्रेक्षक. आणि आता ते बघत असतात त्यांचं घर. आणि आता इथे डायनिंग टेबल वगैरे दाखवत असते ती. तर आता इथे बावळटचे प्रियाचे आईबाबा असतात ना, त्यांच्या तोंडाला पाणी सुटलेलं असं बघा प्रेक्षक. हे सगळा वैभव बघून आता ह्या सुभेदारांचा. तर आता इथे प्रताप आणि अर्जुन एकमेकांना बघून हसत असतात. तर आता इथे सायली घेऊन जाते तिच्या आईबाबांना देवखोलीसमोर. तर आता इथे प्रिया हे सगळं बघत असते बघा प्रेक्षक. आणि आता तिला भीती वाटत असते लांब थांबून हे सगळं बघून. तर आता इथे अर्जुन पण बघत असतो हे सगळ्यांनी खुश होत असतो आता तो पण. तर आता इथे प्रिया म्हणते, "अर्जुन त्या टेलरकडे जाऊ नये म्हणून मी त्या ड्रेसची होम डिलिव्हरी करून घेतली, तरी अर्जुन का गेला तिकडे?" असं म्हणून आता प्रिया इथे टेन्शनमध्ये असते बघा प्रेक्षक. हो. तर आता इथे प्रिया म्हणते, "महिपत आणि नागोबाने काहीतरी प्लॅन करून मला मुद्दाम तिकडे पाठवलं, की माझं नशीबच वाईट आहे," असं म्हणते आता इथे प्रिया. "माझे खरे आई बाबा माझ्याच घरात माझ्यासाठी जिवंत बॉम्ब आहेत आणि हा बॉम्ब माझ्या कानाखाली टिक टिक," असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे सायली, "आई बाबा चहा," असं म्हणून आता देते ती चहा. "अगं पोरी चहा आणलास तू," असं म्हणत होता तो. "आम्हाला चहा विजयी काहीतरी गार मिळेल का, म्हणजे लिंबू सरबत," असं म्हणतात ते. "तुला कोकम सरबत चालेल ना," असं म्हणत होता तो. तर आता तो म्हणतो, "बघ जरा." तर आणते असं म्हणते आता इथे सायली. "सायली ताई तुम्ही थांबा इकडे, मी घेऊन आणते," असं म्हणते आता इथे विमल. तर आता इथे प्रिया सगळं बघत असते बघा प्रेक्षक. "हो तुम्ही सायलीचा जो ड्रेस शिवला होता ना तो खूपच छान होता," असं म्हणते आता इथे अस्मिता. "हो का," असं म्हणत होता तो टेलर. "थँक्यू थँक्यू," असं म्हणत होता तो प्रियाचा बाबा. "माझ्यासाठी एखादा असा शिवाल का," असं म्हणते आता इथे अस्मिता. आता असं म्हणत होता तो. तर आता इथे प्रताप म्हणतो, "अगं अस्मिता कमाल करतेस तू, सायलीचे आई बाबा आहेत ते, आता ते तेच राहणार," असं म्हणते आता इथे प्रताप. "त्यांना काय परत तू दुकानात पाठवतेस का," असं म्हणत होता इथे प्रताप. तर आता इथे सायली पण खूप खुश असते बघा प्रेक्षक. हो. "आणि बघा ना काय अगदी योगायोग आहे ना, म्हणजे तुम्ही दोघं नेमकं दिवाळीच्या आधी आमच्या घरी आलात," असं म्हणते आता इथे कल्पना. "यंदाची दिवाळी आता तर," असं म्हणते कल्पना. तर तेवढ्यातच आता इथे तिची प्रियाची आई असते ती बघते आता प्रियाकडे. तर आता ती बाई बघते आणि आता तिला काहीतरी आठवतं बघा प्रेक्षक. तर आता बघा प्रेक्षक सिरियल बघायला कंटाळला आहे, कारण आता हे प्रियाचे आई बाबा आहेत आणि सायलीचे आहेत म्हणून आणला आहे हा अर्जुनने. तर खूप घाण वाटत आहे बघा प्रेक्षक. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही पण सांगा, कारण खूप कंटाळा आलाय, म्हणजे सांगताना पण कंटाळा येतोय आम्हाला. कारण हे माहिती आहे ना आपल्याला की प्रियाचे आई बाबा आहेत सायलीचे नाहीत म्हणून. तर आता त्यांना एवढे इम्पॉर्टन्स देताना बघितलं ना तर खूप वाईट वाटतंय बघा प्रेक्षक. तर आता इथे ही बाई म्हणजेच प्रियाची आई आता जाते प्रियाकडे. तर आता इथे सगळे बघायला लागतात ही काय करते म्हणून. तर आता ती जाते प्रियाकडे. तिच्याकडे टक लावून बघत असते आणि आता जाते ती. तर प्रिया घाबरून आता तिथून उठून जात असते बघा प्रेक्षक आतमध्ये. "ए ए ए पोरी कुठे पळते," असं म्हणते आता इथे प्रियाची आई. "तुला कुठेतरी पाहिलंय मी," असं म्हणते आता ती. "कुठं पाहिलंय," असं म्हणत होता तो. "काय बाई तुम्हाला," असं म्हटलेली असते ना ती, "आमच्याकडे डिझायनर ब्लाऊज सलवार कमीज गरारा शरारा सगळं शिवून मिळेल," असं म्हटलेली असते ना, तिला आठवतं आता. तर आता ती बाई म्हणते, "आपल्या दुकानात आली होती ना तू," असं म्हणते आता इथे प्रियाची आई. तर प्रिया परत घाबरते बघा प्रेक्षक. हो. असं म्हणते आता इथे प्रिया. "तुमच्या दुकानात मी कशाला येईन," असं म्हणते आता इथे प्रिया. "का? तुमचं दुकान कुठे आहे हे सुद्धा माहित नाही मला," असं म्हणते आता इथे प्रिया. असं म्हणते आता ती. "थिएटरच्या मागच्या गल्लीत," असं म्हणते आता ती. "2 दिवसापूर्वी आली होती ना तू," असं म्हणते आता ती. "नसत्या चौकशी करून गेली आणि वेळ खाल्ला माझा," असं म्हणते आता ती. "ओ," असं म्हणते ती, "तुम्हाला बोलली होती ना मी काय शिवायचं बिवायचं नव्हतं हिला. उगा वेळ खाल्ला माझा," असं म्हणते ती. "हीच ती पोरगी," असं म्हणते ती. "हां, मी पण ओळखलं हीच ती," असं म्हणतो आता इथे तो. सायलीचा बाबा म्हणून जो आलाय ना प्रियाचा बाबा, तोच बघा प्रेक्षक. "अच्छा," असं म्हणते आता इथे प्रिया. "अच्छा, ओके. ते दुकान होय," असं म्हणते आता इथे प्रिया. "हां, मला दिवाळीला ड्रेस शिवायचे होते ना, म्हणून मी चांगला टेलर शोधत होते," असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता भाव मारायला लागते ती बाई. "पण तुमच्या दुकानाकडे बघून वाटलं नाही की ते बरे ड्रेस शिवून मिळतील. तेव्हा मला माहित नव्हतं ना तुम्ही सायलीचे आई-बाबा आहात ते, सायलीचे," असं म्हणते आता प्रिया. "ए पोरी दुकानाकडे बघून वाटलं नाही म्हणजे काय," असं म्हणून भांडायला लागतो आता इथे प्रियाचा बाबा. "जाऊ दे, जाऊ दे. मी काय म्हणते आई, तुम्ही दोघं असं करता का? तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन बसा. मी तिथे आणून देते सरबत," असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक. हो. तर आता इथे अर्जुन म्हणतो, "हो." तर आता ती बाई म्हणते, "अगो," असं म्हणते ती, "खोली तर दाखवलीच नाहीस तू," असं म्हणते आता इथे प्रियाची आई बघा प्रेक्षक. हो. "कुठे आहे?" "ह्या इकडे आहे ना म्हटलीस तू?" तर असं म्हणते आता इथे प्रियाची आई. तर आता सायली म्हणते, "हो दाखवते." तर आता इथे अर्जुन म्हणतो, "तू ना काका काकूंना मम्मा आई बाबांना याची रूम दाखवतेस का प्लीज," असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे कल्पना म्हणते, "हो दाखवते ना, या या या," असं म्हणते आता कल्पना दाखवायला जाते. आता प्रियाच्या आई-बाबांना ज्यांना तरी सायलीचे आई-बाबा समजलेत ना, त्यांना रूम दाखवायला जाते बघा प्रेक्षक. कल्पनाने तर खूप आवडपणा दाखवलाय. तर आता इथे अर्जुन सुद्धा येतो आणि आता तो सायलीच्या बाजूला येऊन थांबतो का प्रेक्षक. हो. तर आता इथे प्रियाला खूप वाईट वाटत असतं. काय ह्यांचा अवतार, काय ह्यांचं बोलणं. माझं नशीब चांगलं म्हणून मला ह्या ऐश्वर्यात राहायला मिळतंय, असं म्हणते आता ती प्रिया बघा प्रेक्षक. आणि सायली तिच्याकडे बघत असते आता. तर आता इथे अर्जुन बघतो सायलीकडे आणि हात लावतो तिच्या खांद्यावरती. तर आता तो म्हणतो, "काय?" तर आता इथे सायली म्हणते, "काही नाही."
तर आता तो काय झालं बायको, तर आता सायली काय बोलत नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जेल दाखवलंय, तर आता इथे साक्षीला दाखवलंय बघा प्रेक्षक हो. तर आता इथे महिपत आलेला असतो साक्षीला भेटायला. काय आलाय तिथे असं म्हणतात इथे साक्षी, का आलाय तुम्ही इथे असं म्हणतात इथे साक्षी महिपतला. तुम्हाला किती वेळा सांगितलं की इथे येत जाऊ नका म्हणून, जेव्हा तुम्ही नसताना तेव्हा किमान किमान माझं डोकं तरी शांत असतं असं म्हणतात इथे साक्षी. तुम्ही आल्यावर मला परत जाणवायला लागतं की तुम्ही मला काही करू शकत नाही, मला इथून बाहेरही काढू शकत नाही, माझ्यासाठी काही करू शकत नाही असं म्हणतात इथे साक्षी. मग माझं ऐकून तर घे असं म्हणत होता महिपत. मला काहीच ऐकायचं नाही तुमचं असं म्हणतात इथे साक्षी. 113% तुला मी इथून बाहेर काढणार असं म्हटलेलं असतो ना महिपत. तर आता त्याला सांगत असते ती. तर आता ती हे म्हणत असते की म्हटलेलं ना महिपत की तुला बाहेर काढणार आणि वकील काम करतोय. तर आता ती सगळं म्हणत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे महिपत म्हणतो तुला इकडून सोडायचा 113% रस्ता सापडला आणि तोही वकिलाशिवाय असं म्हणत होता इथे महिपत. नाही नाही असं म्हणते आता इथे साक्षी. नाही नाही माझा नाही विश्वास आहे सगळ्यावर असं म्हणते आता ती. सतत तुम्ही तेच बोलत असता त्यामुळे मला विश्वास नाही याच्यावर असं म्हणते आता ती. थांब असं म्हणतो आता आणि ओरडतो आता महिपत. कदम म्हणतो तो. तर आता इथे येते बघा एक बाईला घेऊन येतो आता एक कॉन्स्टेबल. तर आता तो बघतो त्या बाईकडे. काय बोलला असं म्हणून ती बाई येते. तुमचं काय काम करायचं आहे असं म्हणते ती बाई. मग इथे कशाला मिळतील का पैसे असं म्हणते ती बाई. मिळतील ना खूप असं म्हणत होता इथे महिपत. साहेब ही आपलं काम करेल असं म्हणत होता इथे कॉन्स्टेबल. हा ही आमचं काम करेल असं म्हणत होता तो. असं म्हणते आता ती बाई बघा प्रेक्षक लगाम घालायला मी काय घोडा आहे का गाडा असं म्हणते ती. कारण आता कॉन्स्टेबल म्हटलेलं असतं ना हिला लगाम लावायला हवे म्हणून. ओ पांढऱ्या कपड्यातले साहेब आधी पैसे द्या असं म्हणते आता ती बाई. तर आता इथे महिपत पैसे काढतो बघा प्रेक्षक आणि त्या बाईला देतो. हे घे 20,000 असं म्हणून देतो तिला तो 20,000 रुपये. काम झाल्यानंतर 4,80,000 म्हणजे पूर्ण 5,00,000 रोकड मिळणार असं म्हणत होता इथे महिपत. पण काम झाल्यावर असं म्हणत होते महिपत बघा प्रेक्षक काम बोला असं म्हणते आता ती बाई महिपतला. तर आता इथे महिपत साक्षीच्या चेहऱ्यावर हात ठेवतो आणि म्हणतो ह्या माझ्या लेकराला इथनं कायमचं सोडवायचं आहे असं म्हणत होतं इथे महिपत त्या बाईला. हा असं म्हणते ती बाई. होऊन जाईल असं म्हणते आता ती बघा प्रेक्षक हो. अण्णा असं म्हणते आता इथे साक्षी. ही बाई मला इथून सोडवणार असं म्हणते आता इथे साक्षी. ही असं म्हणते आता इथे ती. कशी असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता इथे परत प्रियाला दाखवलंय बघा प्रेक्षक हो. नागोबा मला का फोन करतोय, हा काय योगायोग नाही. हे सगळं त्या नागोबा आणि त्या महिपतने घडवून आणलंय असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. तर आता इथे घेते ती कॉल आता नागोबाचा. तर आता ती म्हणते हॅलो हॅलो असं म्हणतो आता इथे नागराज. प्रिया असं म्हणतो आता तो. अगं तुझा आवाज का असा पडल्यासारखा येतोय असं म्हणतो आता इथे नागराज. जाम आडावडा करत होतीस माझ्या नावाने, आता काय झालं असं म्हणतो आता इथे नागराज. दातखिळी बसली की काय तुझी, कुठे गेला तू कॉन्फिडन्स असं म्हणतो नागराज. ओ नागराज शेठ असं म्हणतो महिपत. अहो प्रिया नाही, प्रिया आता इतिहासात जमात आली, ती पुस्तकात गेली पार असं म्हणत होता इथे महिपत. आता जिवंत आहे ती फक्त बबली लोखंडे. काय का बबली असं म्हणत होता इथे महिपत. प्रिया कधीही इतिहास जमा होणार नाही असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. ती फिनिक्स पक्षी माहितीये का, त्याच्यासारखी राखेतून उभी राहीन मी असं म्हणते आता इथे प्रिया. कळलं असं म्हणते आता ती. तर आता इथे नागराज म्हणतो म्हणजे तुझी राख झाली हे मान्य आहे तुला असं म्हणतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक हो. तुझी राख त्याच दिवशी झाली ज्या दिवशी महिपत शिकरेच्या घरात येऊन तू ते गाठोडं उचललंस असं म्हणतो होता इथे महिपत. तुला काय वाटलं महिपत शिकरे बोलतोय त्याला काय अक्कलच नाही असं म्हणतो महिपत. आता कुणाची अक्कल निघाली काय ग असं म्हणतो होता इथे महिपत. काय झालं दाताला काय चिकटलं का काय असं म्हणतो होता इथे महिपत. हा असं म्हणतो होता तो. या सगळ्याची सुरुवात तू केली ना असं म्हणतो महिपत. माझ्या घरात गाठोडं चोरून आता तुझे खरे आई बाबा तुझ्याकडे पाठवून ह्या शेवटचा एंड मीच करणार हे लक्षात ठेव ग असं म्हणतो महिपत. बबली असं म्हणतो होता तो. तर आता इथे प्रियाला भीती वाटत असते बघा प्रेक्षक होय काय चाललंय म्हणून. तर आता इथे प्रिया म्हणते काय करताय सगळं असं म्हणते ती. काय बाई तुम्हाला असं म्हणते आता ती. काय नाही रे बाळा एकदम छोटंसं काम आहे तुझ्याकडे असं म्हणतो होता इथे नागराज. तर आता तो म्हणतो तुझ्याकडे तो आमचा एक व्हिडिओ आहे ना ज्याच्यामध्ये तू आमची बदनामी केली आहेस, तो व्हिडिओ या जगातून फार नाहीसा करून टाकायचा असं म्हणतो होता इथे नागराज. तर तो म्हणतो की मग तुझा मार्ग वेगळा आमचा मार्ग वेगळा असं म्हणतो नागराज. ओके तो व्हिडिओ मी डिलीट करणार नाही असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. प्रार्थना करा असं म्हणते आता प्रिया. तुमच्या हातून असं काही घडायला नको असं म्हणते आता इथे प्रिया की तो व्हिडिओ मी अर्जुन सुभेदार, रविराज किल्लेदार असं म्हणते आता इथे प्रिया आणि पोलिसांपर्यंत पोचवेल असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे ती फोन ठेवते बघा प्रेक्षक आणि कट करते आता ती कॉल. तर आता इथे रात्र झालेली दाखवली आहे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो सायलीने अर्जुनला दाखवले. तर आता इथे सायली अर्जुनला खोलीमध्ये घेऊन येते आणि आता तिला त्याच्यावर खूप प्रेम येतं आणि आता ती त्याला घेऊन फिरत असते ती. माझं खूप खूप प्रेम आहे तुमच्यावर असं म्हणते आता सायली. माझं इतकं प्रेम आहे तुमच्यावर, इतकं प्रेम आहे की या क्षणी मी मी असं म्हणून ती पापी देते बघा प्रेक्षक हो सायली आता अर्जुनच्या गालावरती. तर बघा इथे प्रेक्षक हो फोड असलेली बाई दाखवलेत आणि सायली किस केलं दाखवलं नाही म्हणजे बहुतेक
ह्या अर्जुनची रिअल बायको आहे ना, तिने किस केलंय आणि आता हा व्हिडिओ इथे ऍड केलाय बघा प्रेक्षक. लाजलात की काय तुम्ही असं म्हणतात इथे सायली अर्जुनला, काय काय असं म्हणत होता तो. तर आता हसायला लागते इथे सायली. नाही तसं नाही पण असं म्हणते आता इथे अर्जुन. नाही नाही नाही, मी अजिबात नाही थांबणार असं म्हणते आता सायली. मी आज इतकी खुश आहे, इतकी खुश आहे की माझा आनंद मला स्वतः सांगताच येणार नाही. मला खूप नाचायचं आहे, बागडायचं आहे आणि तुम्हाला घराघरा फिरवायचं असं म्हणते आता सायली. चक्कर आली, मला चक्कर आली असं म्हणत होता इथे अर्जुन. सावकाश सावकाश इथे या बसा असं म्हणते आता इथे सायलीने बसवते आता ती अर्जुनला. मला तुमचे आभार मानायचे नाही आहेत कारण तुम्ही माझे आहात असं म्हणते आता इथे सायली. माझा प्रत्येक शब्द झेलणारे, माझी सगळी स्वप्न पूर्ण करणारे असं म्हणते आता इथे सायली. तुम्ही फक्त मधुभावना निर्दोष मुक्त नाही केलंय, तर तुम्ही माझ्या आईबाबांना शोधून काढलं तसं म्हणते आता इथे सायली अर्जुनला. तर आता इथे अर्जुन पण तिचा हात पकडतो आणि म्हणतो कारण माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरची जी स्माईल आहे ना, ती खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी असं म्हणतो आता इथे अर्जुन. एखादी गोष्ट मला इम्पॉसिबल वाटत असली तरी सुद्धा मी माझ्या बायकोसाठी करेनच असं म्हणतो आता इथे अर्जुन. पण आज तुम्ही जे केलंय ना, ती आता मी आयुष्यात कधीच विचार करू शकले नसते असं म्हणते आता इथे सायली. माझ्या बाबांचे मला आशीर्वाद मिळाले, माझ्या आईने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्या क्षणी मला जे वाटलंय ना, त्या भावना कुणालाच कळू नाही शकत असं म्हणते आता इथे सायली. कधीच ते शब्दात नाही सांगू शकणार असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे प्रिया बाहेर थांबले सगळं ऐकत असते बघा प्रेक्षकाने. आता ती म्हणत असते की म्हणजे यांना खात्री आहे की हे सायलीचे साईबाबा आहेत म्हणून असं म्हणते आता इथे प्रिया. पण ही खात्री संशयात बदलायला फार वेळ नाही लागणार, मला लगेच कामाला लागावं लागणार. प्रिया लगेच कामाला लाग, सगळ्यांना दाखवून दे की ते सायलीचे साईबाबा आहेत असं म्हणते आता इथे प्रिया. सायली असं म्हणून आता कल्पना ओरडते बघा प्रेक्षक. तर आता इथे प्रियाला पाहायला जाते. आले आई असं म्हणते आता इथे सायली. मी खाली जाते पटकन असं म्हणते आता इथे सायली आणि प्रिया पळून जाते बघा प्रेक्षक तिथून. तर आता इथे दरवाजा उघडते आपल्या रूमचा आणि आता सायली बाहेर येते बघा प्रेक्षक. प्रिया मात्र जाऊन लपलेली असते तिच्यासाठी. तर आता इथे प्रियाचे आई बाबा बसलेले असतात खोलीमध्ये. तर आता तिथे सायली ते बघा प्रेक्षक त्यांच्यासाठी ब्लँकेट वगैरे घेऊन येऊन. आई असं म्हणते आता इथे सायली. अगं असं म्हणते आता इथे प्रियाची आई. ये ये. तर आता इथे सायली येते आतमध्ये. तुमच्यासाठी हे जास्तीचं ब्लँकेट आणलंय असं म्हणते आता इथे सायली. इथे एसी आहे ना असं म्हणते आता ती. सवय नाही आम्हाला असं म्हणते ती, थंडी भरून आली. तर आता सायली म्हणते तुम्हाला सोसवत नसेल तर नका लावू असं म्हणते आता इथे सायली. चालू राहू दे की असं म्हणत होता तो प्रियाचा बाबा. आता तू चादर आणलंय ना, आम्ही ओढून घेऊ अंगावरती बबली असं म्हणत होतो. आहो बबली काय म्हणताय तिला असं म्हणते आता ती. आहो सुभेदारांची सून आहे आता ती असं म्हणते आता ती. सायलीच नाव शोभून दिसतं तिला असं म्हणते आता ती प्रियाची आई तिला. मी पाणी इथे ठेवलंय, आणखीन काय हवं असेल तर मला हाक मारा असं म्हणते आता सायली. हां हां असं म्हणते ती. येते मी असं म्हणून जाते आता सायली तिथून. बाळा इकडे ये असं म्हणते आता ती. इथंशी बस राहा असं म्हणते आता ती. सायलीला बसून घेते बघा प्रेक्षक. माझी पोर असं म्हणते आता इथे प्रियाची आई. किती गोड आणि लाघवी आहे, मी तर अशाच सोडली होती. माझी पोर मला परत भेटेल म्हणून असं म्हणते आता ती. देवाने आपल्यावर दया केली असं म्हणत होता तो टेलर. 20-22 वर्षांनी परत भेटलीस पोरी असं म्हणत होता तो. खरंच आपण मागल्या जन्मी काहीतरी पुण्य नक्की केलंच असेल म्हणून अशी पोर आपल्या पोटी जन्माला आली असं म्हणत होता टेलर. म्हणजेच प्रियाचा बाबा. लांब गेली होती पण परत जवळ आली असं म्हणत होता तो. हो खरं आहे असं म्हणते आता ती. तुझ्या बहिणी पण तुझी खूप आठवण काढतात असं म्हणते आता ती. आम्ही तर तुझ्या फोटोकडे बघून काय म्हणायचो असं म्हणते आता ती. पोरी जिथे असशील तिथे सुखात राहा असं म्हणते आता प्रियाची आई सायलीला. तर आता इथे बघा प्रेक्षक सायलीला ती प्रिया समजत आहे आणि आता सायली तिला आता स्वतःची आई समजत आहे. तर आता इथे सायली म्हणते जॉबचं कळायला लागलंय तेव्हापासून तुमची वाट बघण्यात आयुष्य घालवलं असं म्हणते आता इथे सायली. ह्या क्षणाची वाट बघण्यात व्यस्त होते मी असं म्हणते आता सायली. आई मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपू का ग असं म्हणते आता इथे सायली. अगं विचारायचं काय ते आता असं म्हणते आता प्रियाची आई. ये ग अशी ये ग असं म्हणते ती. ये बाई ये असं म्हणून आता ती झोपून घेते बघा प्रेक्षक सायलीला आपल्या मांडीवरती. तर आता तिचा बाबा पण म्हणजे प्रियाचा बाबाही सायलीच्या डोक्यावरती हात ठेवतो. तर आता इथे सायली एन्जॉय करत असते तिच्या आईबाबांसोबत बघा प्रेक्षक त्यांचे हात वगैरे पकडून बसलेली स्थिती. म्हणजे आता स्वतःचे आईबाबा समजून ती प्रियाच्या आईबाबांना स्वतःचे समजून प्रेम करत असते त्यांच्यासोबत. तुम्ही जसे माझ्या जवळ आलात पण तरी सतत जाणवायचं की तुमचा आशीर्वाद आहे माझ्यासोबत म्हणून असं म्हणते आता इथे सायली. मला बंधुभाऊंनी आईंनी प्रतिमा त्यांनी खूप प्रेम दिलं असं म्हणते आता इथे सायली. पण तरी सतत वाटायचं की काहीतरी कमी आहे असं म्हणते आता इथे सायली. तर आता कल्पना बघत असते बघा लांब थांबून प्रेक्षक हे सगळं. आणि आज असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सायलीचं लक्ष जातं कल्पनाकडे आणि कल्पना आता बघत असते ना सायलीला लांब थांबून. तर आता सायली बघते बघा प्रेक्षक कल्पनाला. तर आता इथे कल्पना म्हणते अरे वा माय लेकीसच्या गप्प्या चढल्यात तर असं म्हणते आता इथे कल्पना. आई असं म्हणते आता इथे सायली. या ना या या. तर आता इथे कल्पना आत येते बघा प्रेक्षक. तर आता प्रियाची आई म्हणते ताई तुमचं घर खूप छान आहे असं म्हणते आता ती. घर कसलं महालच म्हणायचं असं म्हणते आता ती. आम्ही साधी माणसं जरा अवखडल्यासारखं होत आहे असं म्हणते आता ती. होय हे घर तुमचंच आहे असं म्हणते आता इथे कल्पना.
आणि तुम्ही तुमच्या लेकीच्या घरी अगदी हक्काने राहा असं म्हणते आता इथे कल्पना. वहिनी असं म्हणत होता इथे सायलीचा बाबा, तुमचं एवढं मोठं घर आहे ना, तेवढंच मोठं तुमचं मन आहे बघा असं म्हणत होता तो. वय वय असं म्हणते आता ती बाई. मी खरं तर असं म्हणते आता इथे कल्पना तुमचे आभार मानायला आले होते असं म्हणते कल्पना. अगं बाई, आमचे आभार असं म्हणते ती बाई, कशाबद्दल हो? असं म्हणते आता इथे प्रियाची. अहो तुमच्यामुळे मला इतकी गुणी मुलगी सून म्हणून मिळाली असं म्हणते आता इथे कल्पना बघा प्रेक्षक हो. आणि खरंच असं म्हणते कल्पना, हिने आमच्या घराला अगदी जोडून ठेवलंय बरं का असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे प्रियाची आई नाटक करायला लागते. तुम्ही ज्यावरती लहानपणी जे काही संस्कार केलेत ना असं म्हणते कल्पना, त्यामुळेच ती इतकी गुणी झाली असणार आहे असं म्हणते आता इथे कल्पना. खरंच असं म्हणते कल्पना. तुमच्या अगदी मनापासून आभार असं म्हणते आता कल्पना. अहो नाही नाही, उलट असं म्हणते आता ती बाई, खरं तर आम्ही तुमचे आभार मानायला हवेत असं म्हणते आता इथे प्रियाची आई. आता सायली सांगत होती आम्हाला असं म्हणते आता ती, तुम्ही खूप प्रेम करता तिच्यावरती असं म्हणते आता ती टेलरिंग बाई, खूप माया लावली तुम्ही असं म्हणते आता इथे प्रियाची आई बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो माणूस मुद्दाम ड्रामा करतो आता झोप आल्यासारखं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ड्रामा असतो त्याचा तो सगळा. तर कळतंय प्रेक्षक हो ड्रामा आहे म्हणून. तर आता सायली म्हणते येतो आता आम्ही. तर आता इथे प्रियाची आई पण म्हणते हा काय नाटक करतोय म्हणून, काय लागलं तर सांगा असं म्हणते आता इथे सायली. तर आता सायली आणि आता कल्पना निघून जातात बघा तिथून. तर आता तिची आई म्हणते सायली असं म्हणते आता ती, ते हे मोठं लहान करायचं एसी कसं सांग असं म्हणते आता इथे प्रियाची आई. तर आता तिला सायली शिकवते बघा प्रेक्षक हो असं करायचं म्हणून. तर हे असं म्हणून सांगते तर सायली बरं बरं असं म्हणते आता ते ते टेलरिंग बाई. आणि आता प्रेक्षक हो बघा इथेच एपिसोड समजत बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे शिक म्हणून ओरडायला लागते आता इथे प्रियाची आई, ए पोरी तूच असं म्हणते आता ती प्रियाला. पोरी बिरी म्हणायचं नाही मला, मी तुझी मुलगी नाही असं म्हणते आता प्रिया. माझ्याशी बोलायचं असेल ना तर माझं नाव घेऊन हाक मारायचं असं म्हणते आता इथे प्रिया. प्रिया तुझा उद्धटपणा तुझ्याकडेच ठेवायचा, माझ्या आईवडिलांना नाही बोलायचं काही, त्यांच्याशी नीटच वागायचं नाही बोलायचं असं म्हणते आता इथे सायली. जेलरने सांगितले आता मला आणि रेखाला वेगवेगळ्या सेलमध्ये ठेवणार म्हणून असं म्हणते साक्षी. आम्ही दोघी जर वेगवेगळ्या सेल्समध्ये गेलो मग आपण जो प्लॅन केलाय तो वर्कआउट कसं होणार असं म्हणते आता इथे साक्षी. काही झालं तरी आज साक्षी शिखरे चीलमध्ये मरणार असं म्हणतो आता इथे मायपत 113%. तर आता बघा प्रेक्षक हो रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.